त्यानंतर एक्सरसाइज 1.2 यामध्ये परत 3 सब क्वेश्चन्स आहेत. त्या प्रत्येक सब क्वेश्चन्समध्ये तुम्हाला दोन 3 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. त्यामधला पहिला जो क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. आता हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. म्हणजे जे काही तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत त्या प्रत्येक स्टेटमेंट पॅटर्नचे तुम्हाला ट्रूथ टेबल परफॉर्म करायचे किंवा तयार करायचे किंवा प्रिपेअर करायचे. आता यातला जो पहिला आहे तो आहे दॅट इज पी कंडिशनल क्यू. पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू कंडिशनल पी. आता या स्टेटमेंट पॅटर्नचे किंवा या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमध्ये एकूण किती कॉलम्स येतात हे पहिल्यांदा आपल्याला काय डिसाईड करायचं आहे. आणि हे कशावरून डिसाईड करायचं आहे की या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये एकूण प्राईम स्टेटमेंट हे किती लिहिलेत, 2, पी आणि क्यू. यांना काय म्हणलं आपण, प्राईम स्टेटमेंट. पी आणि क्यू हे 2 झाले. त्यानंतर हे झाले 2. त्यानंतर या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमधल्या सिम्बॉलची संख्या ही 1, 2 आणि 3 अधिक 3 म्हणजेच 5. म्हणजेच या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा जो काही ट्रूथ टेबल आहे त्यामध्ये येणाऱ्या कॉलमची संख्या ही किती राहणार आहे, 5. मग ते 5 कोणते येतात ते आपण इथं बघू. पहिल्यांदा हा पी, त्यानंतर हा क्यू. त्यानुसार पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज दॅट इज टी, टी, एफ, एफ. त्यानंतर क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी, एफ, टी, एफ. त्यानंतर पुढचा जो कॉलम येणार आहे त्या कॉलममध्ये काय घ्यायचं आहे, दॅट इज पी कंडिशनल क्यू. आता पी कंडिशनल क्यूचा ट्रूथ टेबल फॉर्म केलेलं आहे. नाव पी कंडिशनल क्यूच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या आहेत दॅट इज टी, 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 टी एफ असताना इथे काय, दॅट इज एफ, एफ टी, दॅट इज टी, एफ एफ, दॅट इज टी. आता ट्रूथ टेबल फॉर्म करताना कधी एक लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये 2च अल्फाबेट्स आहेत, टी आणि एफ. तर याच्यामध्ये काय ओव्हररायटिंग आपल्याला काय अवॉइड करायचे. म्हणजेच अवॉइड करायचं म्हणजे काय, टी असेल तर त्याला असं गिरून एफ करायचं नाही आहे, किंवा एफ असेल तर त्याला असं ओव्हररायटिंग करून टी करायचं नाही. जर आपल्याला टीचा एफ करायचा असेल तर डायरेक्ट काय करायचं, त्याला गोल करायचं आहे आणि त्या ठिकाणी काय एफ लिहायचं आहे. किंवा एफचं आपल्याला टी करायचं लिहायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला राऊंड करायचं आहे आणि परत काय करायचं आहे, टी करायचं. म्हणजेच याच्यामध्ये काय ओव्हररायटिंग करायचं नाही, जेणेकरून आपले मार्क्स कमी होत नाहीत, कमी होणार नाही याची आपल्याला काय काळजी घ्यायची आहे. म्हणून हे थोडंसं याच्यामध्ये काय अवॉइड करायचं. ठीक आहे. त्यानंतर हा झाला पी कंडिशनल क्यूचा टेबल. त्यानंतर हा पूर्ण ब्रॅकेट याचा एक कॉलम दॅट इज पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू. म्हणजे कशाचा कंजंक्शन आहे, पी कंडिशनल क्यू म्हणजेच हा, पी कंडिशनल क्यू म्हणजेच हा, आणि त्यानंतर क्यू म्हणजेच हा. या दोन्हीचा काय घ्यायचं आपल्याला, कंजंक्शन. मग कंजंक्शनच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. त्यानुसार याच्या ट्रूथ व्हॅल्यूज, कंजंक्शनच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत, टी एफ एफ एफ. म्हणजे ज्यावेळेस दोन्ही पी आणि क्यू ट्रू असतात त्यावेळेस पी कंजंक्शन क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय, ट्रू आहे. त्यानुसार पहिल्यांदा काय आपला पी कंडिशनल क्यू, त्यानंतर क्यू. म्हणून टी टी दॅट इज टी, एफ एफ दॅट इज एफ, टी टी दॅट इज टी, आणि टी एफ दॅट इज एफ. हा झाला आपला चौथा कॉलम. आणि शेवटचा कॉलम काय येईल, तो पूर्ण दिलेला स्टेटमेंट पॅटर्न दॅट इज पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू कंडिशनल पी. म्हणजेच हा कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 1 या दोन्हीचा काय घ्यायचं आहे, कंडिशनल. त्यानुसार कंडिशनलचा ट्रूथ टेबल आपण बघितलेलं आहे. कंडिशनलच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत, ज्यावेळेस पी हा टी आहे
आणि क्यू हा एफ आहे त्यावेळेस त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय फॉल्स आहे आणि बाकी रिमेनिंग केसेसमध्ये तो कसा आहे ट्रू आहे. म्हणून इथं काही त्यानुसार पहिला दॅट इज टी टी दॅट इज टी, त्यानंतर एफ टी दॅट इज टी, टी एफ दॅट इज टी आणि एफ एफ दॅट इज एफ. ठीक आहे, परत एकदा आपण चेक करू. टी टी दॅट इज टी, त्यानंतर एफ टी दॅट इज टी, टी एफ इथं आपला चुकलेलं आहे दॅट इज टी एफ असताना कंडिशनलच्या टेबलमध्ये काय एफ. या पद्धतीनं त्याला काय कंप्लीट राऊंड करून तो दुसरा लिहायचं आहे. त्यानुसार एफ आणि त्यानंतर एफ एफ दॅट इज टी. ओके, म्हणून या दिलेल्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज या काय असतील टी टी एफ एफ. हा झाला पहिला जो आपला दिलेला एक्झाम्पल आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज. त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल याची देखील तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू मी काढून देतोय. दिलेला स्टेटमेंट आहे पी कंजंक्शन निगेशन क्यू बाय कंडिशनल पी कंडिशनल क्यू. आता या स्टेटमेंटच्या ट्रूथ टेबलमध्ये येणाऱ्या कॉलमची संख्या पहिल्यांदा आपण हे काढूत. त्यानुसार दिलेल्या स्टेटमेंटमध्ये जे प्राईम स्टेटमेंट्स आहेत ते आहेत 2 म्हणजेच पी आणि क्यू. त्यानंतर यामध्ये दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमधल्या सिम्बॉलची संख्या 1 2 3 4 दॅट इज इक्वल टू 6. म्हणजेच याच्या ट्रूथ टेबलमध्ये एकूण कॉलमची संख्या किती राहणार आहे 6. आता ते 6 कोणते आपण ते काढू आपण. पहिल्यांदा हा पी, त्यानंतर हा क्यू, त्यानंतर इथं निगेशन क्यू आहे तो आपण लगेच इथं लिहूत निगेशन क्यू. त्यानंतर हा ब्रॅकेट दॅट इज पी कंजंक्शन निगेशन क्यू. त्यानंतर हा आपण दॅट इज पी कंडिशनल क्यू आणि त्यानंतर दिलेला कंप्लीट हा स्टेटमेंट पॅटर्न. त्यानुसार पी कंजंक्शन निगेशन क्यू बाय कंडिशनल पी कंडिशनल क्यू. हा कॉलम नंबर 1 2 3 4 5 आणि 6. या पद्धतीनं यामधील कॉलमची संख्या आपल्याला काय ठरवायची आहे म्हणजे दिलेले प्राईम कंपोनंट्स किंवा प्राईम स्टेटमेंट्स याची संख्या काउंट करायची. ती इथं आहे 2. त्यानंतर या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमधल्या सिम्बॉलची संख्या 1 2 3 आणि 4 म्हणजे टोटल झाली 6. म्हणून या ट्रूथ टेबलमध्ये जे काही कॉलम्स येणार आहेत त्यांची संख्या किती 6. त्यानुसार पहिला पी, दुसरा क्यू, तिसरा निगेशन क्यू, थर्ड फोर्थ फिफ्थ आणि 6. ठीक आहे, त्यानुसार यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज. पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज दॅट इज टी टी एफ एफ. त्यानंतर क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज अल्टरनेटिव्ह घ्यायचे टी एफ. क्यूचा निगेशन दॅट इज एफ टी. त्यानंतर आता पुढच्या चौथ्या कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आहे पी आणि निगेशन क्यू या दोन्हीचा काय करायचं आहे कंजंक्शन. पहिल्यांदा पी त्यानंतर निगेशन क्यू म्हणजेच हा पी आणि त्यानंतर हा निगेशन क्यू या दोन्हीचा काय करायचं आहे कंजंक्शन. आता याच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहिण्यासाठी आपल्याला काय कंजंक्शनच्या ट्रूथ व्हॅल्यूज या माहिती असणं आवश्यक आहे. त्यानुसार मी इथं लिहितोय टी एफ दॅट इज एफ, टी टी दॅट इज टी, एफ 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 टी दॅट इज एफ. या झाल्या कॉलम नंबर 4च्या किंवा पी कंजंक्शन निगेशन क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज. परत एकदा बघा टी एफ दॅट इज एफ, टी टी दॅट इज टी, एफ एफ दॅट इज एफ टी दॅट इज एफ. त्यानंतर 5व्या कॉलमसला ट्रूथ व्हॅल्यूज येतील. इथे काय करायचं आपल्याला पी आणि क्यू या दोन्हीचा कंडिशनल. त्यानुसार हा पी आणि हा क्यू या दोन्हीचा कंडिशनल. टी टी कंडिशनलच्या टेबलमध्ये टी टी असताना दॅट इज टी, टी एफ दॅट इज एफ, एफ टी दॅट इज टी, एफ एफ दॅट इज टी. त्यानंतर हा कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 5
या दोन्हीचा काय घ्यायचा आहे, बाय कंडिशनल. मग बाय कंडिशनलच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण काढलेले आहेत. बाय कंडिशनलच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत, ज्यावेळेस पी आणि क्यू या दोन्हीच्या ट्रूथ व्हॅल्यूज या सारख्या असतील, म्हणजेच टी टी किंवा एफ एफ, त्यावेळेस पी बाय कंडिशनल क्यूची ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे, टी, आणि दोन्ही वेगवेगळे असतील तर त्यावेळेस त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. त्यानुसार एफ टी एफ, टी एफ एफ, एफ टी एफ, एफ टी एफ. येतं लक्षात. हा झाला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल. आता यापूर्वी आपण 3 डेफिनेशन्स बघितलेल्या होत्या, त्यामध्ये टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी. टॉटॉलॉजी आपण व्याख्या काय केलेली होती, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या, आता इथं दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न हा म्हणजेच हा, याच्या ट्रूथ व्हॅल्यूज प्रत्येक लॉजिकल पॉसिबल केसमध्ये, ही पहिली लॉजिकल पॉसिबल केस, ही दुसरी लॉजिकल पॉसिबल केस, त्यानंतर ही तिसरी लॉजिकल पॉसिबल केस, आणि त्यानंतर ही चौथी लॉजिकल पॉसिबल केस, म्हणजेच फर्स्ट, त्यानंतर ही सेकंड, त्यानंतर ही थर्ड, त्यानंतर ही फोर्थ. प्रत्येक लॉजिकल पॉसिबल केसमध्ये या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू ही जर टी असेल, तर अशा वेळेस याला आपण काय म्हणलं होतं, टॉटॉलॉजी. ठीक आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅडिक्शन आपण कशाला म्हणलेलं होतं, प्रत्येक लॉजिकल पॉसिबल केसमध्ये, म्हणजे पहिली लॉजिकल पॉसिबल केस ही, त्यानंतर ही सेकंड, त्यानंतर ही थर्ड, त्यानंतर ही फोर्थ. प्रत्येक लॉजिकल पॉसिबल केसमध्ये या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची जर ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल, तर अशा वेळेस या स्टेटमेंटला आपण काय म्हणलं होतं, कॉन्ट्रॅडिक्शन. आता हे दोन एक्झाम्पल आपण बघितलं असता, पहिला जो एक्झाम्पल आहे किंवा पहिला जो स्टेटमेंट आहे तो कुठल्या प्रकारचा असेल, मग तो दोन्ही कंबाईन ट्रूथ व्हॅल्यूज आहेत टी आणि एफ, म्हणजेच हा स्टेटमेंट पॅटर्न कसं आहे, कॉन्टिंजन्सी. तर आपण हे एक्झाम्पल बघायचे आहेत, याला काय म्हणायचं आहे, कॉन्टिंजन्सी. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये जो आपण स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं आहे, दॅट इज पी कंजंक्शन निगेशन क्यू बाय कंडिशनल, पी कंडिशनल क्यू, त्याच्या प्रत्येक केसेसमध्ये याची ट्रूथ व्हॅल्यू काय दिली आहे, एफ, म्हणजेच हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो कसा असेल, दॅट इज कॉन्ट्रॅडिक्शन. येतं लक्षात. म्हणजेच इथं आपल्याला याच्यावरून कन्क्लुजन काय देता येईल, द गिवन स्टेटमेंट पॅटर्न दॅट इज पी कंजंक्शन निगेशन क्यू बाय कंडिशनल, पी कंडिशनल क्यू इज कॉन्ट्रॅडिक्शन. आता पुढे आपल्याला ते एक्झाम्पल बघायचे, ते घ्यायचे, पण योगायोग आलेला आहे म्हणून तो तुम्हाला सांगतो मी. हा झाला सेकंड. त्यानंतर आता या दोन्ही एक्झाम्पलमध्ये प्राईम जे स्टेटमेंट आहेत ते फक्त दोन आहेत, दॅट इज पी आणि क्यू. आता प्राईम स्टेटमेंट जर 3 असतील तर त्या टाईपचा एक आपण एक्झाम्पल घेऊ. त्यानुसार एक्झाम्पल थर्ड, की ज्यामध्ये 3 प्राईम स्टेटमेंट आहेत, तो एक्झाम्पल किंवा तो स्टेटमेंट पॅटर्न आहे पी कंजंक्शन क्यू बाय कंडिशनल क्यू डिस्जंक्शन आर, पी कंजंक्शन क्यू बाय कंडिशनल क्यू डिस्जंक्शन आर. आता परत याचा जो ट्रूथ टेबल आहे, याच्या ट्रूथ टेबलमध्ये येणाऱ्या कॉलमची संख्या आपण पहिल्यांदा ठरवू. त्यानुसार एकूण प्राईम जे स्टेटमेंट आहे ते किती आहेत, पी, क्यू आणि त्यानंतर आर, म्हणजेच प्राईम स्टेटमेंटची संख्या आहे 3. त्यामध्ये सिम्बॉलची संख्या आहे 1, 2 आणि 3. 3 + 3 दॅट इज इक्वल टू 6. Therefore, the truth table of the given statement pattern contains 6 columns, and these are, now first is P, Q, third is R, fourth is P conjunction Q, fifth is Q disjunction R, and last is that is P conjunction Q by conditional, that is Q disjunction R. आता यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे, एक स्टेटमेंट असेल तर त्याच्या 2 ट्रूथ व्हॅल्यूज असतात, टी आणि एफ. जर 2 स्टेटमेंट असतील पी आणि क्यू तर त्याच्या एकूण 4 ट्रूथ व्हॅल्यूज, पीच्या 2 ट्रूथ व्हॅल्यूज टी आणि नंतरच्या 2 एफ, त्यानंतर क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी एफ, टी एफ. आता इथे एकूण 3 प्राईम स्टेटमेंट आहेत, म्हणजेच यामध्ये येणाऱ्या ट्रूथ व्हॅल्यूची संख्या ती किती राहणार आहे, दॅट इज 8, दॅट इज 2 raised to 3. म्हणून पहिल्यांदा पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण लिहू,
पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेत असताना पहिले 4 टी 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 एफ 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 आणि एफ. नाव दीज आर द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी. या पद्धतीने पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायचे. त्यानंतर क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेत असताना टी टी एफ एफ टी टी एफ एफ या पद्धतीनं क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायचे आणि आरच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेत असताना अल्टरनेटिव्ह टी एफ त्यानुसार टी एफ टी एफ टी एफ टी एफ. येतो लक्षात. ज्यावेळेस एकच स्टेटमेंट असतो त्यावेळेस त्याच्या दोन ट्रूथ व्हॅल्यूज टी आणि एफ. ज्यावेळेस दोन स्टेटमेंट असतात पी आणि क्यू त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज येतील पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी टी एफ एफ आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी एफ. आणि ज्यावेळेस तीन स्टेटमेंट दिले असतील प्राईम स्टेटमेंट्स त्यावेळेस त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज या पद्धतीने घ्यायचे. पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज पहिले 4 टी नंतरचे 4 एफ. क्यूचे ट्रूथ व्हॅल्यूज पहिले 2 टी नंतर 2 एफ परत 2 टी नंतर 2 एफ आणि आरच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेत असताना काय अल्टरनेटिव्ह टी एफ. येतो लक्षात. या झाल्या पी क्यू आरच्या ट्रूथ व्हॅल्यूज. त्यानंतर कॉलम नंबर 4 मध्ये आपल्याला कशाच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे पी कंजंक्शन क्यू. पी आणि क्यू या दोन्हीचा काय घ्यायचं आहे कंजंक्शन. मग त्यानुसार या दोन्हीचा कंजंक्शन टी टी दॅट इज टी 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 दॅट इज टी टी एफ एफ टी एफ 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 टी एफ एफ टी एफ 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 एफ. या झाल्या पी कंजंक्शन क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज. त्यानंतर क्यू डिस्जंक्शन आर म्हणजे हा क्यू आणि त्यानंतर हा आर या दोन्हीचं काय घ्यायचं आहे डिस्जंक्शन. डिस्जंक्शनच्या टेबल अनुसार याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय असतील दॅट इज टी 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 एफ टी एफ टी टी एफ 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 टी 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 एफ टी एफ टी टी एफ एफ एफ. आणि शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे हा पी कंजंक्शन क्यू आणि क्यू डिस्जंक्शन आर या दोन्हीचा बायकंडिशनल. त्यानुसार याच्या ट्रूथ व्हॅल्यू येतील टी टी दॅट इज टी 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 एफ टी एफ 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 टी एफ टी एफ एफ टी एफ एफ टी एफ आणि एफ एफ टी. नाव दिस इज द ट्रूथ टेबल of the given statement pattern. ओके. म्हणजे तीन जर स्टेटमेंट प्राईम स्टेटमेंट असतील तर या पद्धतीने त्यांचे काय ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायचे. मला वाटतं तुम्हाला हे तिन्ही एक्झाम्पल घेतल्यानंतर ट्रूथ टेबल कसा तयार करायचा हे तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला शेवटचा एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतोय. तो मी एक्झाम्पल थोडासा टिपिकल असलेला घेतोय. एट नंबरचा घेतोय. तो आहे P conditional Q conditional R Y conditional P conjunction Q conditional R. परत एकदा आपण बघू P conditional Q conditional R Y conditional P conjunction Q conditional R. तर यामध्ये प्राईम स्टेटमेंटची संख्या ही आहे 3. त्यानंतर यामध्ये जे सिम्बॉल्स आहेत किंवा जे काही चिन्ह आहेत त्यांची संख्या 1 2 3 4 आणि 5. म्हणजे एकूण प्राईम स्टेटमेंट 3 आणि चिन्ह किंवा जे काही सिम्बॉल्स आहेत त्यांची संख्या 5. म्हणजेच याच्या ट्रूथ टेबलमधल्या कॉलमची संख्या किती असेल दॅट इज 8.
त्यानुसार ते 8 कॉलम्स आपण इथं पहिल्यांदा अरेंज करू. त्यानुसार पहिला जो कॉलम आहे तो P, त्यानंतर Q, त्यानंतर R, त्यानंतर हा आपण घेऊ दॅट इज Q कंडिशनल R, त्यानंतर हा कंप्लीट पहिला ब्रॅकेट दॅट इज P कंडिशनल Q कंडिशनल R, त्यानंतर हा घेऊ आपण P कंजंक्शन Q, त्यानंतर हा पूर्ण दॅट इज P कंजंक्शन Q कंडिशनल R, आणि त्यानंतर हा पूर्ण दिलेला स्टेटमेंट पॅटर्न. या पद्धतीनं हे 8 कॉलम्स याच्या ट्युटोरियलमध्ये राहणार आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ आणि 8. या पद्धतीने यामध्ये येणारे 8 कॉलम्स. आता पहिले जे प्राईम स्टेटमेंट्स आहेत त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण घेऊ. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेत असताना पहिले 4 टी 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 टी, एफ 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 एफ. क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेत असताना पहिले 2 ट्रू, नंतरचे 2 फॉल्स, परत 2 ट्रू, नंतरचे 2 फॉल्स, आणि आरच्या घेत असताना अल्टरनेटिव्ह टी एफ टी एफ टी एफ टी आणि एफ. चौथ्या कॉलममध्ये आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज कशाचे काढायचे. क्यू कंडिशनल आर, हा क्यू आणि हा आर या दोन्हीचा कंडिशनल कंडिशनच्या टेबलमध्ये ज्यावेळेस पी हा ट्रू असतो आणि क्यू फॉल्स असतो त्यावेळेस त्याची ट्रूथ व्हॅल्यू कसे फॉल्स. त्यानुसार टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी. या झाल्या कॉलम नंबर 4च्या ट्रूथ व्हॅल्यूज. परत एकदा आपण चेक करूत. टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी 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 एफ 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 टी टी आणि एफ एफ टी. त्यानंतर 5व्या कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आहे. पी आणि हा मगाशी काढलेला कॉलम नंबर 4 याचा कंडिशनल म्हणजेच हा पी आणि त्यानंतर कॉलम फर्स्ट आणि 4 या या 2 कॉलम्सचं आपल्याला काय घ्यायचं आहे कंडिशनल. त्यानुसार टी टी that is T, T, F, that is F, T, T, that is T, 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 that is T, F, T, that is T, F, F, that is T, F, T, that is T, आणि F, T, that is T. परत एकदा चेक करू आपण. T, 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 F, F, T, 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 एफ टी टी एफ एफ टी एफ टी टी एफ टी टी. त्यानंतर 6वा कॉलम आहे पी कंजंक्शन क्यू. पी आणि क्यू या दोन्हीचा कंजंक्शन. त्यानुसार कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलनुसार टी 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 एफ एफ टी एफ 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 टी एफ एफ टी एफ 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 एफ. त्यानंतर आता पुढचा जो 7वा कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे. पी कंजंक्शन क्यू म्हणजेच हा आणि त्यानंतर आर या दोन्हीचा कंडिशनल. पहिल्यांदा काय पी कंजंक्शन क्यू याची ट्रूथ व्हॅल्यू घ्यायची, त्यानंतर आरची ट्रूथ व्हॅल्यू. त्यानुसार टी 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 दॅट इज टी टी एफ दॅट इज एफ एफ टी दॅट इज टी एफ एफ दॅट इज टी एफ टी टी एफ एफ that is T F T T F F T. दिलेला जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्यामध्ये कॉलम नंबर 1 2 3 4 5, कॉलम नंबर 5 आणि त्यानंतर कॉलम नंबर 7 या दोन्हीचा काय घ्यायचं आहे आपल्याला बाय कंडिशनल. त्यानुसार टी टी दॅट इज टी एफ एफ टी 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 टी. ह्या झाल्या आपल्या दिलेल्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज किंवा त्याचा हा ट्रूथ टेबल.
आपल्या व्याख्येनुसार टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी आपल्या व्याख्येनुसार दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा कुठला असेल? जर तुम्हाला विचारला कुठला असेल, तो मग ऑल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न आर टी. याचं कन्क्लुजन काय लिहिता येईल मग? द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॅटॉलॉजी. सर्वच टी आहेत, सर्वच टी असतील तर टॅटॉलॉजी, सर्वच एफ असतील तर कॉन्ट्रॅडिक्शन, आणि दोन्ही मिक्स असतील किंवा दोन्ही कंबाईन असतील टी आणि एफ, तर त्यावेळेस ते स्टेटमेंट पॅटर्न कसा असतो? कॉन्टिंजन्सी. I hope you can understand. Now we can prepare the truth table of remaining examples. त्यानंतर यातला दुसरा जो एक्झाम्पल आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? युजिंग ट्रूथ टेबल्स टू द फॉलोइंग लॉजिकल इक्वॅलन्स. आणि त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज ए टोटॉलॉजी और ए कॉन्ट्रॅडिक्शन और ए कॉन्टिंजन्सी. आता आपण या टेबलवरून आपण सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने हे आपण काय सोडवायचे. या पुढील भागामध्ये एक्झरसाइज 1.2 मधला दुसरा आणि तिसरा यातले परत काही एक्झाम तुम्हाला सोडून देतो. 1-2 सेकंडमधले 1-2-3 एक्झाम्पल किंवा 4 एक्झाम्पल, आणि थर्डमधले साधारणतः 1-4 एक्झाम्पल तुम्हाला सोडून देतो आहे. बाकीचे जे काही राहिलेले आहेत ते परत तुम्हाला होमवर्क समजून ते तुम्ही घरी सोडवायचे. जर त्यामध्ये कुठे काय प्रॉब्लेम क्रिएट होत असेल किंवा येत नसेल तर परत मला तुम्ही कळवा, तुमच्या शंकेचं निरसन करून देण्यात येईल. ठीक आहे, थांबू इथंच. ओके.